आता आपण जीवधन किल्ल्याचा ट्रेक चालू करतो आहे. आपण 2 किलोमीटर चालत आल्यानंतर इथनं किल्ल्याचा ट्रेक चालू होतो. तर सुरुवातीला हा ट्रेक म्हणजे संपूर्ण अनुभव देणारा ट्रेक आहे. तर सुरुवातीला आपण अर्धा ते पाऊण किलोमीटर जंगल ट्रेक करणार आहेत आणि नंतर किल्ल्याची चढाई चालू होते. तर जंगलातनं जाताना या किल्ल्याची उंची 3757 फूट म्हणजे साधारणतः 1300-1350 मीटर. तर किल्ला हा एक खूप उत्तम आणि अनुभव देणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला मध्ये दोरीनं चढायचं आहे, दोरी वगैरे लावलेलीच आहे. तर जंगलातनं जाताना आपल्याला दम लागतो. तर जास्त काही करायचं नाही. दम लागला तर एक साधी सिंपल ट्रिक आहे. आपली छाती पुढे घ्यायची, नाकावाटे एक मोठा श्वास घ्यायचा आणि तोंडावाटे सोडून द्यायचा. आपलं ब्रिदिंग परत कंट्रोलमध्ये येतं. आणि ह्या जंगलाचं वैशिष्ट्य, याला राहाटीचं जंगल म्हणतात. या जंगलामध्ये आपला महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी शेकरू हा इथे पाहायला मिळतो. त्याच्यामुळे थोडं शांतते वगैरे चालायचं. आपण शक्यतो येणाऱ्या पर्यटकांना मी सांगेल इथे साऊंड वगैरे अलाउड नाही आहे आणि कोणी वापरू नये, जेणेकरून ते प्राणी आपल्याला बघायला मिळत नाहीत. आपण जर शांततेने गेलो तर ते प्राण्यांचं पण आपल्याला दर्शन होतं. तर या जंगलामध्ये महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी शेकरू आपल्याला पाहायला मिळेल. त्याचा एक अनुभव आपल्याला उत्तम अनुभव असेल, तो एक बघायचा आहे. आणि मग जंगल संपल्यानंतर परत एकदम फ्रेश वाटतं. सध्या जंगलात असं वाटतं की आपल्याला ट्रेक नको करायला, दम लागून जातो. तर तिथे कोणी हार नाही म्हणायची, स्वतःचा कॉन्फिडन्स हाई करायचा आणि जंगल पार केल्यानंतर फ्रेश वाटेल. आणि आता आपण ट्रेकला सुरुवात करूया. खूप सारी गर्दी लास्ट मंथ मध्ये हात आहे ना.